आज तुम्हाला कोणी विचारलं की तुमच्या जीवनाचा खरा उद्देश काय आहे? तुमच्याकडे याचं स्पष्ट उत्तर आहे? की आपण फक्त जीवनात रोजचं काम करत जगत आहोत? तर आजच्या मनाच्या श्लोकाच्या 43व्या श्लोकामधनं जीवनाचा खरा उद्देश काय असावा याबद्दल शोध घेऊया. तर पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी. हितगुज तुझे माझे या आपल्या चॅनलवरच्या मनाचे श्लोक फॉर पर्सनल ग्रोथ या आपल्या सिरीजमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण मनाच्या श्लोकाच्या 43व्या श्लोकावरती विचार करणार आहोत. तुम्ही सुरुवातीपासून बघितलं असेलच तर आजचा जो श्लोक आहे तो आपल्या जीवनाचे ध्येय काय असलं पाहिजे, उद्दिष्ट काय असलं पाहिजे का, या सगळ्या गोष्टींवरती भाष्य करतो. श्लोक असा आहे: मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे, रघुनायके वीण बोलो नको हो, सदा मानसी निज ध्यास राहो. आता या श्लोकाच्या अर्थामध्ये या श्लोकामधनं रामदास स्वामी काय सांगू इच्छितात, तर मनाला एक श्रेष्ठ ध्येय द्या की जे स्वतःचं आणि समाजाचं हितसुद्धा करेल, आणि तोच ध्यास त्याच ध्येयावरती सदैव तुमचं लक्ष केंद्रित करा. आणि आत्ताच्या सध्याच्या भाषेत बोलायचं तर त्याला लाईफ पर्पज असं म्हणता येऊ शकेल. आता हे लाईफ पर्पजचं तत्त्वज्ञान रामदास स्वामींनी किती आधी काळापासून सांगून ठेवलं हे आपल्या लक्षात आलं असेलच. तर पहिली महत्त्वाची गोष्ट काय येते की हे जीवनाचा उद्देश महत्त्वाचं काय आहे, म्हणजे हा लाईफ पर्पज असणं आवश्यक का आहे. आपण खूपदा बघतो बघा की लोक असं म्हणतात की काय मज्जा येत नाही काम करायला, काम करतोय खरं पण काय माझं घर चालणं गरजेचं आहे म्हणून मी काम करतोय, खरं तर मला दुसरीकडे जास्त आनंद येतो पण इथं पैसा नाही ना, मग कशाला करा. किंवा रोजच्या रोज काम करतोय पण मनात ना समाधान मिळत नाही, पाट्या टाकल्यासारखं वाटतं. मग आपण हा विचार करून बघूयात का की एखाद्या उद्दिष्ट नसलेलं जगणं आणि दिशा असलेलं किंवा एखाद्या ध्येयाच्या दिशेने चालणारं जगणं ह्याच्यामध्ये कोणतं ध्येय आपल्याला जास्त प्रिफर्ड वाटतं. आपण उदाहरणं घेऊन बघूया. आता एक समजा जर का एखादा IT मधला इंजिनियर आहे, उत्तम पगाराची नोकरी आहे, पण त्याला दर सोमवारी उठून जाताना हाच प्रश्न येतो की आता यार परत ऑफिसला जायचं, परत त्या मीटिंग, परत ते सगळा वर्कलोड, त्याच्यापेक्षा टांग मारूयात का, किंवा त्याच प्रशिक्षणामध्ये परत जायचं आहे, त्याच सगळ्या गोष्टी घ्यायच्या. याऐवजी त्याला जर का काही एखादी गोष्ट आवडत असेल, ट्रेनिंग फॉर पर्पज आवडत असेल, किंवा एखाद्या गोष्टीमध्ये शिकवायला आवडत असेल, कोणाला कन्सल्टन्सी करायला आवडत असेल, आणि त्यांनी त्या क्षेत्रामध्ये हळूहळू जर का जम बसवायचा ठरवला तर त्याला आर्थिक काय त्याला म्हणतात आर्थिक गरज पण त्याच्या पूर्ण होऊ शकतील आणि त्याला कामाचं समाधानसुद्धा मिळू शकेल. हे उत्पन्न अर्थात काय एकदम त्यांनी जेवढं सांगितलं तेवढ्या टक्क्यामध्ये असेल असं नाही, पण हळूहळू का होईना हे उत्पन्न वाढू नक्की शकतं. आता पुढचा महत्त्वाचा भाग येतो की मी जीवनाचा उद्देश शोधू कसा. तो काही मला पुस्तकामध्ये तर नाही मिळणार, किंवा तो असा कुठेतरी लिहिलेल्या स्वरूपामध्ये पण नाही आहे, मग मला सापडेल कसा. तर स्वतःला काही ना बेसिक 4 प्रश्न विचारून बघा. पहिला प्रश्न असा की मला कोणतं काम असं आहे की जे करताना मला वेळेचं भानच उरत नाही. म्हणजे कदाचित कुणाला कुकिंग आवडत असेल, कुणाला कार्पेंटरी आवडत असेल, कुणाला पेंटिंग आवडत असेल, किंवा कुणाला एखादं डिझायनिंग करणं असेल, सॉफ्टवेअर बनवणं असेल, त्याच्यामधल्या काही गोष्टी करणं असेल. कोणती अशी गोष्ट आहे की जी करताना माझं भान हरपून मी काम करतो. दुसरा प्रश्न असा की लोक कोणत्या गोष्टीसाठी माझ्याकडे मदतीला येतात. मग कोणतं असं स्किल माझ्याकडचं आहे की जे दिल्यामुळे किंवा जे शिकण्यासाठी लोक माझ्याकडे येत राहतात, त्याच्याबद्दल मला विचारतात किंवा त्याच्याबद्दल मला प्रशंसा करतात. तिसरा महत्त्वाचा गोष्ट म्हणजे असं कोणतं काम आहे की ज्याच्यामुळे माझ्याबरोबर समाजाचं सुद्धा भलं होऊ शकेल. आणि चौथा आणि महत्त्वाचा प्रश्न की या कामातून मला आर्थिक स्थैर्य मिळू शकेल का.
बरोबर आहे. आता या चार प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधण्यासाठी म्हणजे शोधताना आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश सापडता येऊ शकतो. अर्थात हा आपल्याला एका दिवसामध्ये प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही आहेत. ह्याच्यासाठी आपल्याला खूप काळ जाऊ शकतो किंवा काही जणांना आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी केल्या त्याचा आढावा घ्यावा लागू शकतो आणि त्याच्यातून ह्या गोष्टी आपल्याला नक्कीच लक्षात येऊ शकतात की कोणत्या गोष्टींमध्ये मला खरंच आवडतं, मला जमतं, माझ्याकडे कौशल्य आहे आणि त्याला मी माझ्या आर्थिक उन्नतीमध्ये कन्वर्ट करू शकतो. ह्याच्यामध्ये एकही गोष्ट अशीही येते की कदाचित काही जणांच्या बाबतीत स्किल असतं, आवड पण असते, पण माइंडसेट नसतो किंवा आवश्यक असणाऱ्या त्याला म्हणतात ना ॲबिलिटीज त्या कमी असतात. मग अशा वेळी मला कोणत्या गोष्टींचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे, कोणत्या गोष्टींसाठी मला माणसं अपॉइंट करणं गरजेचं आहे की जे मला या गोष्टीसाठी मदत करू शकतात. किंवा काही जणांकडे अशीही गोष्ट असते की त्यांच्याकडे कौशल्य आहे, ॲबिलिटी आहे, आवड आहे, म्हणजे त्याच्यामधलं समाधान पण आहे, पण त्याला फायनान्शियली कसं कन्वर्ट करायचं, त्याचा बिझनेसमध्ये किंवा तो आर्थिक फ्लो होण्याच्या दृष्टीने कसं आपल्याला स्थैर्याच्या दृष्टीने कसं नेता येईल हे कौशल्य नसतं. मग अशा वेळी त्याच्या बाबतीतलं कन्सल्टेशन मिळवणं असेल किंवा ॲबिलिटी दिसत आहेत, इंटरेस्ट दिसत आहेत, पण त्याच्यासाठी लागणारे कौशल्य अजिबातच नाही आहेत, कधी एक्सपोजरच मिळालेलं नाही आहे, पण ते बघताना करताना थोडंफार गोष्टी जमल्या आहेत, समाधान पण मिळेल असं वाटतंय. मग इथे 2 गोष्टींचा अभाव आपल्याला दिसून येतोय. तर ह्या गोष्टींसाठी आपल्याला विचार करायची नक्की गरज पडते. कधी कधी बघितलं तर समाधान आणि आर्थिक स्थैर्य हे एकदम दोन्ही शक्य होतं का? तर नाही होत. कधी कधी होतं. कधी जणांना असं वाटतं की माझी आवड असेल तर मला पैसा मिळणार नाही आणि पैसा हवा असेल तर मला माझी आवड सोडावी लागते. पण आपल्याला आधी मी जसं म्हटलं तसं आवड, कौशल्य आणि त्याच्यासोबत अजून एक प्रश्न जो समाजाचा आहे हे जर का बघता आलं तर त्याच्यासाठी लागणारे फंडिंगच्या गोष्टी या सुकर होऊ शकतात. अशा खूप साऱ्या योजना असतात, खूप सारे फंडर्स असतात. लोकांच्या त्या पर्टिक्युलर समस्येच्या दृष्टीने ज्या संस्था काम करत असतील, जी लोक काम करत असतील त्यांच्यासाठी त्या फंडिंग अवेलेबल करून देत असतात. अर्थात हे तुम्ही कुठल्याही कन्सल्टंटला किंवा त्या क्षेत्रामध्ये योग्य क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांकडनं तुम्ही हे जाणून घेऊ शकाल. मात्र मला तुम्हाला सांगायची एवढीच गोष्ट आहे की जसं आपल्याला असं हे वाटत राहतं की आर्थिक स्थैर्य आणि समाधान हे दोन्ही एकात एक हात घालून जाणार नाही, तर अशी खूप सारं उदाहरणं आहेत की ज्यांनी त्यांच्याच पॅशनला व्यवसायामध्ये बदललं किंवा त्याचा एक सेवा स्वरूपामध्ये आणल्यावरती त्यांना आर्थिक स्थैर्यही मिळालं आहे आणि समाधानही मिळालं आहे कामाचं. आता खूप सारे असे NGO आहेत की जे भले एखाद्या IT मध्ये काम करत आहेत पण त्यांना आवड आहे शिक्षणाची, शिकवण्याची. मग अशा कुठल्या तरी कॉलेजशी किंवा अशा कुठल्या तरी संस्थेशी त्यांनी टायअप केलं की जिथले इंटर्न्स त्यांच्याकडे येतील आणि ज्या व्यक्तीला शिकवण्यामध्ये इंटरेस्ट आहे ती व्यक्ती त्या मुलांना त्या सगळ्या तांत्रिक गोष्टींचं समाधान शिकवते. सो शिक्षणाची ओढ, शिकवण्याची तळमळ तर त्यांची पूर्ण होते, त्याचबरोबर आर्थिक स्थैर्यही मिळते. आता साधे उदाहरण बघा, कितीतरी आत्ता आपल्याला क्लाउड किचन्स दिसतात. म्हणजे कितीतरी गृहिणींना असं कॉम्प्लिमेंट मिळालेले असते की तुम्ही जर का स्टॉल टाकलात ना तर तो A1 चालेल. पण कधीही पुढं जाऊन घेण्याची किंवा ही रिस्क घेण्याची तयारी नसते किंवा कधी असं वाटत असतं की आपल्याला नाही जमणार, हे बाकीच्यांची कामं आहेत. पण एखाद दिवशी ऑर्डर येते, आपण ऑर्डर घेतो आणि त्याच्यानंतर लक्षात येतं की नाही आपल्याला ह्याही गोष्टी जमू शकतात आणि व्यवसायाला हळूहळू सुरुवात होताना दिसते. तर ह्याच्यातून दोन्ही गोष्टी साध्य होतात का? तर होतात. आणि मोटिवेशन, मग ह्या सगळ्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न येतो की माझं मोटिवेशन कसं टिकणार? तुम्ही विचार करून बघा, तुम्ही फक्त जेव्हा पगारासाठी काम करत असता तेव्हा तुम्ही किती मोटिवेटेड असता? फक्त त्या 1 किंवा 5 तारखेची वाट बघत असता. बाकीचे दिवस त्याच्यामध्ये जर का इन्क्रीमेंट मिळत नसेल, त्याच्यामध्ये समजा जर का काही आपल्याला इन्सेंटिव्स मिळत नसतील तर आपण किती मोटिवेशननी काम करतो? हा विचार करायचा प्रश्न आहे. त्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंटमध्ये नक्की लिहा. आता हे सगळं आपल्या ध्येयाशी, आपल्या उद्दिष्टाशी जोडलेलं आहे बरं का. कसं? तर समजा जर का स्पर्धा परीक्षेत
घरातला एखादा मुलगा आहे की जो त्या UPSC MPSC साठी प्रचंड मेहनत करतोय, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस सगळं करून 12-12 तास 24-24 तास अभ्यास करतोय, पण पहिला अटेम्प्ट फेल गेला, दुसरा अटेम्प्ट फेल केला. उद्देश काय आहे? सरकारी नोकरी मिळवणं. आणि एवढ्या याच्यामध्ये सुद्धा सगळे अटेम्प्ट गेल्यावरती जर का अपयश आलं तर त्यांनी मग समाजाच्या ज्याच्या दृष्टीने जी सेवा करायचं ध्येय असेल ते सोडून द्यावं का? नाही. मग अशा वेळी त्यांना काही असे ऑप्शन शोधता येतात का की जे त्यांनी शिकलेल्या नॉलेजचा, त्यांनी जे अनुभव तयार घेतलेला आहे, जे ज्ञान घेतलेलं आहे ते इतरांना देता येईल का? अशी कोणत्या सरकारी सेवा देणाऱ्या काही गोष्टी आहेत का जिथं MPSC UPSC नसल्या तरीही तुम्हाला काही सेवा देता येऊ शकेल? तुमच्या हातामध्ये काही गोष्टी असू शकतील. ह्या गोष्टींचा नक्की विचार करता येईल. आपलं ध्येय काय आहे आणि त्याच्याबाबत आपण किती पॅशनेट आहोत, ह्या सगळ्या गोष्टी या गोष्टीशी लिंक्ड आहेत असं मला वाटतं. आता ह्या सगळ्यामध्ये श्लोकाशी संबंध कसा आहे बघा, की मना सज्जना एक जीवी धरावे. म्हणजे काय? कुठलं तरी एक असं ध्येय निवडा, जनी आपुले हित तुवा करावे, ज्यामुळे तुझं स्वतःचंही हित होईल आणि तुझ्याबरोबर समाजाचंही कल्याण होईल. बरोबर. म्हणजे आपण जे म्हणत होतो की स्वतःबरोबर इतरांच्याही गोष्टींचा विचार कर, असा एखादा प्रश्न शोध, त्याच्यावरचं उत्तर शोधायचा प्रयत्न कर, किंवा ज्याच्यामध्ये तुला समाधान मिळत आहे आणि समाजाच्याही गरजा पूर्ण होत आहेत असं एखादं ध्येय आपल्याला लाईफ पर्पज म्हणून घेता येईल का? आणि सदा मानसी तो निजध्यास राहो. म्हणजे त्या ध्येयावरती मन सतत फोकस ठेव. कारण की आपल्या आजूबाजूला सकारात्मक नकारात्मक असे विचार देणारे किंवा त्याच्यावरती मतं सांगणारे खूप लोक असतात, जे आपल्याला ह्या गोष्टीची वारंवार चाळणी करून देत असतात की बघ बरं का, तुझं आर्थिक गणित सगळं गडबडेल, किंवा इथं कुठं काम करतो त्यांनी काय तुला मिळणार आहे, ना तुला नाव मिळणार ना तुझं काही चालणार, असेही करणारे असतात. आणि चल तू एक करून बघ, मी तुझ्या बाजूने उभा राहतो, असेही म्हणणारे असतात. तो आपल्याला ह्या दोन्ही बाजूंना न जाता आपल्या कामावरती फोकस राहून, म्हणजे येणारे जे काही पॉझिटिव्ह स्ट्रोक्स आहेत त्यांनाही शांतपणे घेणं आणि जे निगेटिव्ह स्ट्रोक्स आहेत त्यांनाही शांतपणे घेतलं आणि आपल्या कामावरती, आपल्या होणाऱ्या अडथळ्यांवरती, चुकांवरती फोकस राहून त्या सुधारत जर का गेलो तर आपल्याला यश नक्की मिळू शकतं. आणि हीच खरी गुरुकिल्ली आहे. आता आपल्याला ह्या सगळ्या श्लोकातून काय बरं बघायला मिळतं? तर पहिल्यांदी आजच पहिला प्रश्न स्वतःला विचारा की मी फक्त पैसा कमवतोय का मी माझ्या जीवनाला अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करतोय? आज रामदास स्वामींनी जे काही या श्लोकांना सांगायचा प्रयत्न केला आहे ते फक्त आपल्याला ही गोष्ट अधोरेखित करत आहे की माझा लाईफ पर्पज काहीतरी असला पाहिजे. तर कॉमेंटमध्ये आज लिहायला विसरू नका की तुमचा लाईफ पर्पज काय आहे, किंवा तुम्हाला असं कोणतं क्षेत्र आहे की जिथं तुम्हाला काम करायची सगळ्यात जास्त आवड आहे आणि ते तुम्ही कसं बॅलन्स करता. समाधान मिळत असेल आपल्याला एखाद्या कामाचं ना, तर त्याची प्रेरणाही टिकते आणि मग तुम्ही त्याच्यामधले वेगवेगळे प्रयोग करून बघता, तुम्हाला आनंद मिळतो, तुमच्यासोबत येणाऱ्या लोकांना सुद्धा त्याचा आनंद मिळतो. तर असं कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला जॉबसोबत, तुमचं चालू असणाऱ्या जॉबसोबत करू शकाल आणि त्या गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळतं, समाधान मिळतं, ह्याचं बॅलन्स तुम्ही कसं ठेवता हेही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. जर तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला हितगुज तुझे माझेला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण अजून एका नवीन श्लोकाबद्दल जाणून घेऊयात. तोपर्यंत नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ.